अमरावती महानगरपालिका निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये असंतोष पसरला आहे। विशेषतः ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे यांची तिकीट कापल्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झाले होते। ही परिस्थिती हाताळण्यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतः देशपांडे यांच्या घरी धाव घेतली। यावेळी देशपांडे यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांचा मोठा जमाव जमला होता। पार्लमेंटरी बोर्डाने तिकीट वाटपात कशा प्रकारे घोळ केला आणि याचे परिणाम निवडणुकीवर कसे होतील याची सविस्तर माहिती देशपांडे यांनी पालकमंत्र्यांना दिली। कार्यकर्त्यांची बाजू ऐकून घेतल्यावर बावनकुळे यांनी देशपांडे यांचे तिकीट कापले जाणे ही एक मोठी चूक असल्याची कबुली दिली। तसेच प्रशांत देशपांडे हे पक्षाचे प्रथम श्रेणीतील नेते असून आगामी काळात त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविली जाईल असे आश्वासन देत कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला। यावेळी शहराध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे, जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख, आमदार प्रताप अडसळ आणि संजय किरतकर यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते। सीट्सवर फरक पडू शकतो ही जी कल्पना याची पूर्ण कल्पना आम्ही बावनकुळे साहेबांना दिली। बावनकुळे साहेबांना मी हेही सांगितलं की जेव्हा सर्वे होतो, सर्वेमध्ये जे हायेस्ट असतात त्यांना तिकीट दिला जाते। असं असताना सुद्धा काही लोकांना मुद्दाम हेतुपुरस्सर काढण्यात आलं आहे, ज्याच्यामुळे बरीचशी नाराजी या शहरामध्ये आहे। हे सगळं म्हटल्यानंतर त्यांनी मला काही ऑप्शन्स दिले आणि माझ्याबरोबर तिरस्कर पण होते, त्यांचं सुद्धा बोलणं झालं। त्यांनी सांगितलं की भाजपच्या मेन स्ट्रीममधून तुम्हाला आम्ही बाहेर जाऊ देणार नाही, तुमचं महत्त्व भाजपमध्ये किती आहे हे आम्हाला माहिती आहे आणि शहराच्या दृष्टीने त्यांच्या म्हणण्यानुसार जे तिकीट माझं कापलं गेलं ते एक चुकीची घटना घडली हे त्यांनी कबूल केलं आणि पुन्हा पक्षामध्ये कुठली जबाबदारी देता येते त्या दृष्टीने 2 दिवसांतर ते येतील आणि पुन्हा चर्चा करतील हे आश्वासन दिलं आहे। त्यामुळे आपण ज्यासाठी इथे जमलो होतो मला असं वाटतं आपल्यासाठी आजच्या मुहूर्त तरी हे सफिशियंट आहे, आपण कामाला लागू। कोर कमिटीची क्लिअर सांगितलं माफी मागितली। पार्लमेंटरी बोर्डनी जी चांगली परिस्थिती भाजपची होती त्याला कदाचित धक्का लावण्याचा प्रयत्न केला किंवा त्याच्या झाल्यामुळे धक्का लागला आहे असं सगळ्यांचं म्हणणं होतं आणि असं वक्तव्य सगळ्याच लोकांनी आज बावनकुळे साहेबांसमोर केलं की काही सीट्स ज्या चुकीच्या दिल्या गेल्या आहे त्यामुळे नुकसान होऊ शकतं ही शक्यता नाकारता येत नाही असं सुद्धा सगळ्या लोकांचं म्हणणं होतं। असा आरोप सुद्धा काही उमेदवारांनी केला की पैशाचं देवाणघेवाण होऊन असं उमेदवार म्हणून तिथे कोणी नव्हते, काही लोक होते। त्यांनी चर्चा अशी आहे असा शब्द आपल्याला आरोप कुणी लावला नाही। त्यांनी म्हणजे गावामध्ये चर्चा आहे, काही पेपरमध्ये सुद्धा असं आलं आहे, पण त्याच्यावर त्यांनी कुठलीही कॉमेंट आपल्या आज तरी केलेली नाही।